बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, भाषा विज्ञान आणि कॉमन सेन्स या चारही पातळ्यांवर सरकारचा हा निर्णय गंभीर चुकीचा होता. लोकांचा हिंदीला विरोध का आहे, ती भारतीय भाषा आहे, तुम्हाला इंग्रजी चालते पण हिंदी का चालत नाही, अशा प्रकारचे शब्दच्छल करणारे आणि भ्रमित करणारे अनेक युक्तिवाद माननीय मुख्यमंत्र्यांनी पण केले. ते सगळे युक्तिवाद मोडून काढले आम्ही. पण जर या दोघांच्या बद्दलची जनमानसातली प्रतिमा या एका आंदोलनाने एकत्रितपणे येण्यामध्ये काही एक भूमिका आमच्या चळवळीला पार पाडायला मिळाली असेल तर त्याचा मला आनंद आहे. आणि नरेंद्र जाधवांनी गेल्या काही दिवसामध्ये मुलाखतींचा सपाटा लावलाय. ते सगळीकडे जाऊन रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मुळामध्ये एखाद्या समितीच्या प्रमुखाने असं बोलायचंच नसतं. पण आम्हाला आनंद आहे की नरेंद्र जाधव खूप बोलतायत, कारण ते जितकं जास्त बोलतील तितकं आमचं काम सोपं होईल. त्यामुळे ते स्वतःला एक्सपोज करतील. आता जर मुख्यमंत्रीच सगळे निर्णय घेणार आहे तर नरेंद्र जाधवांच्या समितीचा काय उपयोग आहे? की नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त केली पाहिजे. याचं कारण नरेंद्र जाधव हे बालमानसशास्त्राचे तज्ज्ञ नाहीत. काही लाख बांगड्या फुटल्या त्या मराठी कुटुंबांच्या मधल्या फुटल्या. जी काही मोती गळाली ती मराठी कुटुंबांच्या मधली गळाली. म्हणजे देश सांभाळण्यासाठी मराठी माणसांनी त्याग केला आहे, मरण पत्करलेलं आहे. असं असताना तुम्ही का इतर भाषा शिकत नाही, तुम्ही का भारतीय भाषा शिकत नाही, हा प्रश्न मराठी माणसांना विचारणं हे आगाऊपणाचं आहे. त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी असं म्हटलं की ब्राह्मणांच्या मुलांनी परदेशात शिकायचं, बहुजनांच्या मुलांनी शिकायचं नाही का? की जर दोन भाषा एकाच वेळेला शिकून इतका तोटा झाला आहे तर तिसरी भाषा शिकून महातोटा होईल.